हॅलो एव्हरीवन. सो आपलं चालू आहे ए टू झेड रेसिपी चॅलेंज आणि आज होतं लेटर जी. सो मी इथे करते आहे सगळ्यांच्या आवडीचा मस्त असा गार्लिक ब्रेड. तर मी इथे हा गार्लिक ब्रेड बनवायसाठी लादी पाव यूज करणार आहे. मी इथे 4 पीस लादी पावचे घेतलेत आणि त्यानंतर मी इथे आता घेणार आहे ते म्हणजे मेन आपला इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे लसूण. इथे आपल्याला जास्त लसूण घ्यायचा आहे थोडासा, कारण ह्याला एक जो इसेन्स असतो तो फक्त गार्लिकचा असतो. जो टेस्ट येते ती फक्त गार्लिकमुळे येते. इथे मी ऑलरेडी मेल्टेड बटर घेतलंय, म्हणजे मी 1 तास आधी फ्रीजमधनं काढून ठेवलं होतं बाहेर बटर. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मोझरेला चीज, तुम्ही यूज करू शकता. मी इथे क्यूब्सवालं चीज घेतलंय, ऑरेगॅनो घेतलंय आणि चिली फ्लेक्स घेतलेत आणि तुम्ही कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेऊ शकता. तर ॲक्चुअली गार्लिक ब्रेड करायसाठी वेगवेगळे पाव वापरले जातात. सगळ्यात जास्त वापरले जातात ते 2 आहेत, फ्रेंच बागेट आणि चबाता. म्हणजे हे जे 2 वरती दाखवलेले आहेत, हे पाव यूज होतात. पण तुमच्याकडे हे इझिली अवेलेबल होत नसतील, तर तुम्ही लादी पाव आरामात यूज करू शकता आणि त्याचा सुद्धा खूप सुंदर गार्लिक ब्रेड होतो. आणि शेवटी मी हा तडका पॅन घेतला, कारण ह्याच्यामध्ये लसूण आपल्याला ऑलमोस्ट तळून घ्यायचा आहे मस्त. तर इथे आता मी लसूण तळायसाठी तेल घालती आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सगळा लसूण घालायचा आहे आणि आपल्याला हा एकदम मंद आचेवर फ्राय करायचा आहे. तो आपल्याला कुरकुरीत नाहीये करायचा, तो मऊच ठेवायचा आहे, पण वरनं ब्राउन पण व्हायला पाहिजे. या पद्धतीचा आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हे जे टेक्स्चर आहे, हा जो कलर आहे, हा कलर आला की तुम्ही ह्या लसूण जो फ्राय करायला आपण ठेवलेला असतो त्याचा गॅस बंद करायचा आणि तो असा बारीक आपल्याला चेचून घ्यायचा आहे. तुम्ही मिक्सरमधनं सुद्धा काढू शकता किंवा असं बत्त्याने असं चेचून घेतलं तरीही चालतं. फक्त आपल्याला त्याला एकदम मॅश करायचंय. तर आता इथे हे बटर आहे, हे मी घेतीये इथे. हे 1 तास आधी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवायचं. ते ऑटोमॅटिक मेल्ट होतं आणि मग ते आपल्याला यूज करायचं. आपल्याला गरम करून बटर यूज नाही करायचं. ते टेक्स्चर येणार नाही तुमचं. त्यामुळे तुम्ही हे बटर आधी फ्रीजमधनं काढून ठेवा. नॅचरली ते मेल्ट होऊ दे. त्याच्यामध्ये तो चेचलेला लसूण घालायचा, बारीक चिरून एकदम कोथिंबीर घालायची, ओरेगॅनो घालायचे, चिली फ्लेक्स घालायचे आणि हे सगळं छान मिक्स करायचं, एकदम एकसारखं करायचं. तर आता इथे आपली पुढची स्टेप म्हणजे हा जो मी पाव घेतलेला आहे, याच्या वरचं जे आहे, एक जो वरचा भाग असतो पावाचा, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तो आपल्याला लागणार नाहीये. तर तो असा सुरीनी कट करून घ्यायचा, चारी पावांच्या वरचा भाग. तर इथे तुम्ही बघू शकता, हा पाव असा कट करून घ्यायचा. याच्या वरचं पूर्ण जे लेयर आहे ते काढून घ्यायचं आणि फक्त खालचा जो बेस आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण जे आता मस्त क्रीमी असं गार्लिक बटर केलं तयार, ते इथे भरभरून लावून घ्यायचं. त्याचीच फुल टेस्ट येते. त्यामुळं ते भरपूर लावून घ्यायचं. त्याच्यामध्ये कंजूसी नाही करायची लावण्यात. त्याची खूप छान टेस्ट येते आणि त्याच्यानंतर हे जे वरती आपण असं मोझरेला चीज तुम्ही घालू शकता या स्टेपला. मी क्यूब्सवाला चीज वापरत आहे. सो मी हे चीज खिसून घेतेय. तर भरपूर असं चीज खिसून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडेसे ओरेगॅनो असं स्प्रिंकल करायचं, चिली फ्लेक्स स्प्रिंकल करायचे आणि चीज भरपूर घालायचं, म्हणजे त्याची खूप यमी टेस्ट येते आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालायची वरून. तर इथे हा गार्लिक ब्रेड मी या पॅनवर करणार आहे. सो या पॅनला मी आधी थोडंसं बारीक गॅसवरती गरम करून घेतलं होतं आणि मग हा रेडी केलेला जो गार्लिक ब्रेड आहे, तो ह्या पॅनवर ठेवला. त्यानंतर वरनं हे असं पातेलं आहे, हे झाकून ठेवलं आणि बरोबर 5 ते 7 मिनिटानंतर मी हे चेक केलं, तर इथे आपला यम्मी असा गार्लिक ब्रेड एकदम रेडी झाला होता. मस्त गार्लिक ब्रेड होतो. ह्या पद्धतीने तुम्हीही करून बघा. खूप छान होतो. आपल्याकडे पाव तसावाला मिळत नाही म्हणून काही अडत नाही. या पावानी, लादी पावानी सुद्धा खूप मस्त असा चीझी गार्लिक ब्रेड होतो. नक्की ट्राय करून बघा आणि असा मस्त गार्लिक ब्रेड इथे माझा रेडी झाला. त्याला मी असं कट करून घेतलं. त्याला असे उभे-उभे स्लाइसेस करून घ्यायचे त्याचे कट करून आणि मस्त खालचा बेस एकदम क्रंची झाला होता आणि वरती एकदम सॉफ्ट असा हा गार्लिक ब्रेड रेडी झाला होता. तुम्ही सुद्धा ह्या गार्लिक ब्रेडला नक्की ट्राय करून बघा आणि पुढचा आपला जो सीरीज आहे, आता पुढचं लेटर आहे आपलं एच. तर मी एच वरनं काय करणार आहे रेसिपी हे पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे सगळे अपडेट्स मिळतील. आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्ही करून बघितलत की मला नक्की कमेंट्स करून सांगा.